कोणताही चाट बनवायचं म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे चिंचेची चटपटीत आंबट गोड चटणी। तर नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले चिंचेची चटपटीत चटणी कशी बनवायची याची संपूर्ण रेसिपी। अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही चटणी आज आपण बनवणार आहोत आणि ही चटणी एकदाच बनवून तुम्ही 10 ते 15 दिवस स्टोर करू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा कोणत्याही चाटसाठी वापरू शकता। तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी 100 ग्रॅम इतकी चिंच घेतले। तर यामधल्या मी सगळे जे चिंचोके असतात, बिया असतात, त्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत। तर आता हे जे केसरा असतात, तुम्ही काय म्हणता मला माहीत नाही, पण ही मी अशीच ठेवलेत कारण नंतर आपण ही चिंच शिजवून गाळूनच घेणार आहोत। तर आता ही जी चिंच आहे ते आपल्याला एका पातेल्यामध्ये घालून शिजवून घ्यायचे। तर इथे मी एका पातेल्यामध्ये ही चिंच घालून घेतले। तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी। चिंच बुडून वर येईल इतकंच यामध्ये पाणी घालायचं, जास्त पाणी देखील सुरुवातीला नाही वापरायचं। तर आज आपण ही जी चटणी आहे ती झटपट बनवणार आहोत। जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर ही जी चिंच आहे तुम्ही 1 तासभर पाण्यामध्ये जर भिजवून ठेवली आणि नंतर बारीक करून घेतली ना तरी देखील चालेल। तर आता गॅसवरती मी हे पातेलं ठेवलंय। सुरुवातीला मोठ्या आचेवरती याला एक उकळी काढून घ्यायची। तर इथे बघा याला उकळी आले। तर आता गॅस अगदी मंद ठेवायचा आणि अगदी मऊसूत अशी ही चिंच आपल्याला शिजवून घ्यायची। तर अतिशय साध्या सोप्या पद्धतीने अगदी कोणीही पहिल्याच प्रयत्नात ही चटपटीत चटणी बनवू शकेल एवढी सोपी रेसिपी आहे। तर इथे बघा 2 ते 3 मिनिटांमध्येच ही जी चिंच आहे ती छान मऊसूत शिजली गेले। तर आता गॅस बंद करू आणि हे जी चिंच आहे ते आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचंय आणि त्यानंतरच बारीक करून घ्यायचंय। तर इथे बघा ही जी चिंच आहे ती पूर्णपणे गार झालेली आहे। तर आता हे जे चिंचेचं मिश्रण आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचंय। तर आता ही जी चिंचेची चटणी आहे ती आपण थोडीशी पातळसर करणार आहे। त्यासाठी इथे मी अर्धा ग्लास इतकं पाणी घालते। आता हे मिक्सरला बारीकसर असं वाटून घेऊया। तर आता इथे मी चिंच जी आहे ती बारीक करून घेतले। आता एखाद्या चाळणीवरती किंवा एखाद्या अशा पद्धतीच्या गाळणीवरती आपल्याला हे मिश्रण घालायचंय आणि पूर्णपणे आपल्याला हे गाळून घ्यायचंय, म्हणजे यामध्ये काही जो चोथा असतो तो सहज बाजूला निघेल। तर ही जी चटणी आहे तुम्ही अगदी कोणत्याही चाटसाठी वापरू शकता आणि एकदाच बनवून अगदी 10 ते 15 दिवस तरी आरामात टिकते। तर इथे बघा संपूर्ण जी चिंच होती ती मी गाळून घेतले आणि हा जो चोथा बघा यामध्ये राहिलाय। तर आणखीन थोडंसं या चोथ्यामध्ये पाणी घालून तुम्ही हे सुद्धा गाळून घेऊ शकता। तर आता इथे मी सगळा जो चिंचेचा कोळ आहे तो तयार करून घेतलेला आहे। तर आता आपण दुसरी स्टेप करू। तर त्यासाठी कढईमध्ये आपल्याला 1 चमचावर तेल घालायचं आहे। गॅस अगदी मंद ठेवायचा। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अगदी चिमूटभर हिंग घालूया। तर हिंगाची फोडणी चिंचेच्या चटणीमध्ये जरूर द्या, त्यामुळे चिंचेची चटणीची जी चव आहे ना खरंच खूप कमाल लागते। तर हिंगाची खमंग फोडणी तयार झाली की लगेच आपण जो चिंचेचा कोळ बनवून घेतलेला तो यामध्ये घालायचा आहे। गॅस अगदी मंदच ठेवायचा। तर हे सुरुवातीला एकदा चांगल्या चमच्याने मिक्स करून घेऊया। तर आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे। तर चिंचेच्या चटणीमध्ये मसाले जे आहेत ते अचूकच घाला, म्हणजे चव जी आहे ती खरंच खूप भारी लागते। तर सगळ्यात आधी यामध्ये मी घालते काश्मीरी लाल तिखट। तर हे जे तिखट आहे ते जास्त तिखट नाही, त्यामुळे मी 1 चमचा घालते। त्याचबरोबर अर्धा चमचा भाजलेली जिरेपूड आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा काळं मीठ घालते। काळं मीठ जरूर वापरा, छान लागते चव। त्याचबरोबर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 100 ते 150 ग्रॅम इतका बारीक चिरलेला गूळ। तर इथे मी 100 ग्रॅम चिंच घेतलेली, त्यासाठी तेवढीच किंवा त्यापेक्षा थोडीशी जास्त तुम्ही यामध्ये गूळ घालू शकता। तर इथे मी 100 ग्रॅम इतका हा गूळ घेतलेला आहे, म्हणजे आपली जी चटणी आहे ती परफेक्ट आंबट गोड चवीची तयार होते। तर आता हे सगळं मी मिक्स करून घेतले। आता मोठ्या आचेवरती याला एक उकळी काढून घ्यायची आणि नंतर गॅस अगदी मंद ठेवायचा आणि 3 ते 4 मिनिटं ही चटणी आपल्याला मंद आचेवरती शिजवून घ्यायचे। तर इथे बघा 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही या चटणीचा रंग बघू शकता, काय सुरेख रंग आलाय। कोणताही आपण आर्टिफिशियल कलर न वापरता तरी देखील मस्त
सुरेख असा हा रंग आलेला आहे आणि चटणीचं टेक्स्चर देखील बघा काय परफेक्ट आलं आहे. तर अगदीच जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाही, परफेक्ट टेक्स्चर आलेला आहे. तर हा जो चमचा बघा हलकासा कोट झाला आहे, याचाच अर्थ चटणी आपली इथे तयार झाली. आता गॅस बंद करायचा आणि ही जी चटणी आहे ती आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचे आणि त्यानंतरच आपल्याला भरून ठेवायचे. तर इथे आपली चटपटी चिंचगुळाची आंबट गोड चटणी तयार झाले. आणि आता ही जी चटणी आहे पूर्णपणे गार झालेली आहे. त्यानंतर एखाद्या काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायची. फ्रीजमध्ये जर ठेवली तर अगदी 15 ते 20 दिवस आरामात टिकते आणि फ्रीजच्या बाहेर म्हटलं तर अगदी आठवड्याभर छान टिकते. तर ही चटणी तुम्ही वापरून कोणतेही चाट बनवू शकता. चाटची जी चव आहे ती अजून या चटणीमुळे दुप्पट होणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि या पद्धतीने तुम्ही देखील ही चटणी एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.